ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। एकाच दिवशी शहरातील विविध भागांतून तब्बल 5 मोबाईल आणि 3 महिलांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे या घटना गजबजलेल्या बाजारपेठा आणि बसस्थानक परिसरात घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले। गेल्या अनेक दिवसांपासून बसस्थानक परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून नागरिक वारंवार सीसीटीव्हीची मागणी करत असतानाही प्रशासनाने याकडे गांभीर्याने दुर्लक्ष केले असल्याचे समोर आले। त्यामुळे आता नेमकं आपण सुरक्षित कुठे आहोत असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत। शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मुद्दा गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे। वारंवार मागणी होऊनही अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीयेत। जर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असती तर अशा गुन्ह्यांवर काही प्रमाणात आळा बसला असता असे नागरिकांचे मत आहे। एकाच दिवशी इतक्या घटना घडूनही अनेक प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल झालेली नाहीये, ही बाबही तेवढीच धक्कादायक आहे। शहरात वाढत्या चोऱ्या आणि निष्क्रिय प्रशासन यामुळे जामनेरकर हैराण झालेत। आता तरी प्रशासन जागं होणार का असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत। बाजारपेठ, बस स्थानक परिसर अशा सार्वजनिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक झाले आहे, अन्यथा चोरट्यांचा हा धुमाकूळ आणखीन बळकावण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये। बरोबर भाई या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com यांच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।